ग्रामीण भागामध्ये लघु व सीमांत जे काही शेतकरी असतात, तसेच ग्रामीण भागामध्ये काही शेतमजूर पण असतात आणि अजून काही कुशल कामगार सुद्धा असतात. तर मग या लोकांना सहजरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सरकारने आर-आर-बी स्थापन केलेलं आहे. म्हणजेच प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन केलेल्या आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकांचं कार्य काय असतं? तर त्यांचं कार्य असतं की या क्षेत्रांना सहजरित्या आणि स्वस्त व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणं. तर ह्या बँका म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँका या ग्रामीण भागासाठी काम करत असतात. त्यांचा एकच उद्देश असतो की ग्रामीण भागाचा एक क्षेत्रीय विकास करणं. आता मग हा विकास करत असताना त्यामध्ये जे काही भांडवल दिलं जातं बँकांना, तर ते 50% भांडवल हे केंद्र सरकार देतं, 35% भांडवल हे राज्य शासन देतं आणि 15% स्पॉन्सर बँक देत असतं. जी कुठली स्पॉन्सर बँक असेल, तर अशा एकूण भारतामध्ये 43 बँका आहे आणि त्यांना स्पॉन्सर करणाऱ्या बँका या 12 आहेत. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल 2 ग्रामीण प्रादेशिक बँका आहेत. तर एक पहिली म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि दुसरी कोकण विदर्भ ग्रामीण बँक. या 2 बँका कार्यरत आहे आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की या दोन्ही बँकेला स्पॉन्सर करणाऱ्या बँका कुठल्या, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.